आजची रेसिपी आहे खास बिर्याणी प्रेमींसाठी. मॅरिनेशन नाही, जास्त भांड्यांचा पसारा नाही आणि तासनतास किचनमध्ये उभं राहण्याची गरजही नाही. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वप्रथम इथे मी अर्धा किलो बिर्याणीचा बासमती तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ 2 ते 3 पाण्यांनी अगदी हलक्या हाताने जास्त न चोळता धुवून घेऊया. आता यामध्ये पाणी घालून हा तांदूळ आपण बाकीची तयारी होईपर्यंत भिजत ठेवणार आहोत. तांदूळ भिजवल्यामुळे बिर्याणीचा भात लांबसडक आणि मोकळा होतो. इथे मी 3 कांदे पातळ उभे चिरून घेतलेले आहेत. या कांद्याला थोडंसं मीठ लावून ठेवून देऊया. यामुळे कांद्याला पाणी सुटेल आणि नंतर तो पटकन तळला जाईल. इथे मी अर्धा किलो चिकन 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. अर्धा किलो तांदूळ आणि अर्धा किलो चिकन हे प्रमाण बिर्याणीसाठी अगदी मस्त आहे. यामध्ये चवीपुरतं खडं मीठ, थोडीशी हळद आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. हे सगळं छान मिक्स करून घेऊया आणि चिकन देखील बाजूला ठेवून देऊया. ह्यानंतर मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट तयार करून घेणार आहोत. अगदी थोडासा पाण्याचा वापर करून हे मी छान बारीक वाटून घेतलेलं आहे. आता गॅसवर कुकर ठेवून त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की एक मध्यम बारीक चिरलेला कांदा आपण यामध्ये टाकणार आहोत आणि त्याचबरोबर 2 तमालपत्र. थोडासा हिंग घालूया. कांदा फक्त मऊ होईपर्यंत परतायचा आहे, फार लाल करायचा नाही. कांदा मऊ झाला की त्यामध्ये थोडीशी आलं लसणाची पेस्ट घालूया आणि तेलावर छान परतून घेऊया. आता यामध्ये मीठ आणि हळद लावून ठेवलेलं चिकन घालणार आहोत. हे मिक्स करून घेऊयात आणि ज्या भांड्यामध्ये आपण चिकनला हळद मीठ लावून ठेवलं होतं तेच भांडं आता आपण वरती या कुकरवर ठेवणार आहोत आणि यामध्ये आपण 1 ग्लास पाणी घालणार आहोत. खाली हळदी मिठामध्ये चिकन शिजत आहे आणि वरती हे पाणी गरम होत आहे. 5-1 मिनिटानंतर वरचं पाणी गरम झालं की हे पाणी आपण आता खालच्या चिकनमध्ये ॲड करणार आहोत. मिक्स करून घेऊया. एकदा हे पाणी टेस्ट करायचं. हे चिकन थोडंसं खारं हवं. फार अळणी असलं की चिकनला छान चव येत नाही. झाकण लावूया आणि याच्या 1 ते 2 शिट्ट्या करून घेऊया. लक्षात ठेवा, आपल्याला इथे चिकन पूर्ण शिजवायचं नाही. आपल्याला चिकन फक्त 70 ते 80% शिजवायचं आहे, कारण पुढे ग्रेव्हीमध्ये चिकन पुन्हा शिजणार आहे. तोपर्यंत ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट केली होती त्याच भांड्यामध्ये एक चिरलेला टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर घालूया आणि हे अगदी जाडसर वाटून घेऊया. टोमॅटोची प्युरी अजिबात करायची नाही. पाहू शकता, ओबडधोबड हे मी वाटून घेतलेलं आहे. आता मीठ लावून ठेवलेल्या कांद्याला छान पाणी सुटलं आहे. हा कांदा दोन्ही हातांनी पिळून त्याच्यातील पाणी पूर्ण काढून घेऊया. यामुळे कांदा खूप पटकन तळला जातो आणि छान कुरकुरीत देखील होतो. इथे मी एक छोटा बटाटा साल काढून चिरून धुवून घेतलेला आहे. आता कढईमध्ये तेल गरम करून घेऊया आणि कांदा छान सोनेरी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया. ज्या कढईमध्ये आपण बिर्याणी करणार आहोत तीच कढई कांदा आणि बटाटा तळण्यासाठी यूज करायची, म्हणजे भांड्यांचा पसारा कमी आणि कामही अगदी झटपट. फुल गॅसवर कांदा तळला तरी छान मस्त कुरकुरीत होतो. आता संपूर्ण कांदा तळून घेतल्यानंतर चिरून घेतलेला बटाटा देखील आपण यामध्ये तळून घेणार आहोत. हा बटाटा बिर्याणीच्या ग्रेव्हीला छान कन्सिस्टन्सी देतो आणि खायलाही अगदी छान लागतो. फुल गॅसवर 2 शिट्ट्या केल्यानंतर गॅस बंद केला होता. वाफ गेल्यानंतर झाकण काढून पाहूया. आपलं 80% शिजलेलं चिकन तयार आहे. चिकनचा फार गाळ व्हायला नको. आता सुरू होते बिर्याणीची खरी मजा. ज्या कढईमध्ये कांदा बटाटा तळला त्याच कढईमध्ये
त्यात शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये मी इथे थोडंसं जिरं आणि बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे आणि 2 हिरव्या मिरच्या. कांदा हलका परतला की यामध्ये टोमॅटो, कोथिंबीर, आलं लसणाचं जे वाटण आपण केलं होतं ते टाकणार आहोत. हे देखील तेलामध्ये छान परतून घ्यायचं. हे देखील हलकंसं परतलं गेलं की आता यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत. त्या मसाल्यांमध्ये बिर्याणी मसाला, घरगुती काळा मसाला, जो कोणता तुम्ही वापरत असाल तो, धना पावडर आणि अगदी थोडीशी हळद. कारण चिकन शिजताना देखील आपण हळदीचा वापर केला होता. यासोबतच 3-4 तमालपत्र, मिरी आणि लवंग घालूया. खडे मसाले या स्टेजला घातले तरी त्याचा सुगंध बिर्याणीमध्ये खूप छान येतो. उलट जर तुम्ही तेलामध्ये खडे मसाले घातले तर ते करपले जातात आणि त्याचा स्वाद निघून जातो. हे असं हलवून घ्यायचं. आता हे आपल्याला थोडंसं कोरडं वाटत आहे, त्यामुळे जे आपण खारं पाणी शिजवून घेतलं होतं त्याच्यावरती जे असे तेल आलेलं असतं ते तेल आपण यामध्ये ॲड करणार आहोत. दुसरं पाणी ॲड करायचं नाही. गरजेनुसार ह्याच पाण्याचा आपण वापर यामध्ये करायचा आहे. आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि बारीक चिरून घेतलेला पुदिना टाकूया. थोडासा लिंबाचा रस आणि थोडीशी साखर. साखरेमुळे मसाल्यांचा स्ट्रॉंगनेस जास्त जाणवत नाही, त्यामुळे बिर्याणी खाताना जळजळ होत नाही आणि साखरेमुळे टेस्ट बॅलन्स होते. मिक्स करून घेऊया. आता यामध्ये मी अर्धी वाटी ताजं अजिबात आंबट नसलेलं दही घातलेलं आहे. आता हे दही ह्या मसाल्यांमध्ये छान एकजीव होईपर्यंत शिजवून घ्यायचं. यामुळे आपली ग्रेव्ही छान एकसंध तयार होते. आता यामध्ये आपल्याला आपण जो कांदा तळून घेतला होता तो कांदा हाताने असा चोळून टाकायचा आहे. फक्त वरती बिर्याणीला टाकण्यासाठी थोडासा कांदा काढून ठेवायचा. बाकी सर्व कांदा आपण यामध्ये टाकून देणार आहोत. गरजेनुसार हा मसाला जर कोरडा वाटला तर यामध्ये आपण चिकनचं खारं पाणी ॲड करणार आहोत आणि हे छान मस्त असं एकजीव होईपर्यंत शिजवून घेणार आहोत. आता यावर झाकण ठेवूया, म्हणजे हा कांदा, हे दही आणि हे सर्व मसाल्यांचं मिश्रण छान एकजीव शिजलं जाईल. तुम्ही पाहू शकता आपली ग्रेव्ही छान एकजीव झाली आहे. तेलही छान सुटलेलं आहे. आता कुकरमध्ये शिजवलेलं चिकन त्याच्या पाण्यासकट या ग्रेव्हीमध्ये घालून घेऊया. सोबत तळलेला बटाटा आणि वरून साजूक तूप घालूया. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता ग्रेव्ही थोडी पातळ वाटत असेल तर काळजी करू नका. हीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. उरलेलं चिकन याच ग्रेव्हीमध्ये शिजेल आणि मसाल्याचा स्वाद चिकनमध्ये अगदी छान मुरेल. त्या ग्रेव्हीची टेस्ट करूया. हे थोडंसं मला अळणी वाटत आहे, त्यामुळे मी थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे. आता यामध्ये मी 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे. मिक्स करून घेऊया आणि यावर झाकण ठेवून गॅस बारीक करून हे शिजवून घेऊया. आता दुसरीकडे मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलं होतं. यामध्ये पुदिना, कोथिंबीर, तमालपत्र, 2-4 मिऱ्या, 2-4 लवंगा, ते जे लिंबू पिळलं होतं त्याची साल यामध्ये टाकणार आहोत. आता यामध्ये मीठ घालूया. मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं, कारण भात शिजल्यानंतर हे पाणी आपण काढणार आहोत. पाण्यासोबत मीठ निघून जाणार. भाताला व्यवस्थित मीठ लागावं, भात आळणी लागू नये म्हणून मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं. पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता आपण भिजून घेतलेला तांदूळ यामध्ये घालूया आणि झाकण ठेवून तांदूळ शिजवून घेऊया. साधारण 5 मिनिटांनी पहा, तांदूळ जवळपास 50% शिजलेला आहे. आता आपल्याला तो 80% शिजवून घ्यायचा आहे. तांदूळ आपण सर्वात पहिल्यांदा तयारी करताना
भिजत ठेवला होता. त्यामुळे तांदूळ आता अगदी 5 ते 7 मिनिटातच अगदी छान शिजतो. आता पाण्यामध्ये वरती जे आपण खडे मसाले तरंगत आहेत ते काढून घेऊया, कारण ह्याचा स्वाद तर आता पाण्यामध्ये उतरला आहे, परंतु नंतर बिर्याणी खाताना ते मध्ये मध्ये दाताखाली येऊ नयेत म्हणून हे आपण काढून घेणार आहोत. पाहू शकता आपला भात 80% शिजलेला आहे. गॅस बंद केलेला आहे. आता हा तांदूळ आपण पुरणाच्या चाळणीवर काढून घेऊया. इकडे आपलं चिकन देखील छान ग्रेव्हीमध्ये शिजत आहे. चिकन देखील आता आपला शिजलेला आहे. आता जो तांदूळ आपण 80% शिजवून घेतला होता, तो तांदूळ आता आपण वरून या ग्रेव्हीवर टाकणार आहोत. ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. तांदूळ सर्व पसरून घ्यायचा. एवढ्या कढईमध्ये बरोबर अर्धा किलो चिकन आणि अर्धा किलो तांदूळ अगदी परफेक्ट बसलेला आहे. आता वरून आपण केशराचं दूध ॲड करणार आहोत. 10 मिनिटांपूर्वीच मी गरम दुधामध्ये केशर भिजत घालून ठेवलं होतं. नक्की ॲड करा. यामुळे बिर्याणीला सुंदर रंग आणि अप्रतिम सुगंध मिळतो. आता वरून तळलेला कांदा, कोथिंबीर आणि थोडासा पुदिना घालूया. चमच्याच्या मागच्या बाजूने बिर्याणीमध्ये असे खालीपर्यंत होल करून घेऊया. यामुळे खालील वाफ वरपर्यंत जाते आणि बिर्याणीचा मसाला व सुगंध संपूर्ण भातामध्ये छान मुरतो. वरून साजूक तूप सोडूया. तुम्हाला आवडत असेल तर या स्टेजला कोळशाचा स्मोकही देऊ शकता. आता झाकण ठेवून बारीक गॅसवर 7 ते 8 मिनिटं वाफ देऊन घेऊया. 7-8 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपली बिर्याणी तयार आहे. आता झाकण उघडताच जो सुगंध येतोय ना, तो तुम्ही फक्त कल्पना करू शकता. तांदूळ छान उभा राहिलेला आहे. दाणे एकदम मोकळे आणि लांबसडक झालेले आहेत. गॅस बंद करूया. बिर्याणी तयार झाली की तांदूळ असा छान कढईमध्ये उभा राहतो, म्हणजे समजायचं आपली बिर्याणी तयार आहे. गॅस बंद केलेला आहे. तयार आहे आपली मॅरिनेशनशिवाय कमी भांड्यामध्ये आणि कढईत तयार केलेली भन्नाट चिकन बिर्याणी. चला आता सर्व करून पाहूया. तुम्ही पाहू शकता चिकन अगदी मस्त शिजलेलं आहे. तांदूळ लांबसडक आणि मोकळा आहे आणि बिर्याणी दिसायलाही अगदी रेस्टॉरंट स्टाईल झाली आहे. एकदा ही पद्धत नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि अंकिताज किचन मराठीला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशा सोप्या, स्वादिष्ट आणि भन्नाट रेसिपीसह. तोपर्यंत आनंदी राहा आणि असेच स्वादिष्ट पदार्थ बनवत राहा. धन्यवाद.